शुभ सकाळ मित्रांनो. दिवस दुसरा, कराड ते बेळगाव. हवा के साथ साथ घटा के संग संग वो साथी चल उछली के साथ चल. हॉटेल मधुबन येथे आज नाश्ता केला. खूप असे छान पोहे, चहा आणि गव्हाची लापशी, पौष्टिक अशी लापशी होती. सगळ्यांनी 2-2, 1-1 प्लेट खाल्ली. वैभवने मात्र 5 प्लेट खाल्लेले आहेत. आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपले IS ग्रुपचे महत्त्वाचे एक स्तंभ अजित पाटील यांचे बंधुराज आनंद पाटील आणि त्यांचे काका संभाजी पाटील यांनी इतकी सुंदर न्याहारीची व्यवस्था केली. नमस्कार मित्रांनो. कोल्हापूर ते कागल दरम्यान अतिशय प्रचंड चढ उताराच्या रस्त्यावरती हा सुसाट्याचा वारा, हेडविंड 100च्या स्पीडने हा वारा वाहतोय आणि एवढ्या तीव्र उताराला सुद्धा आम्हाला पॅन्डल मारावा लागतोय. एवढी तर ही हेडविंड आहे. खूप त्रास दिला या हेडविंडने. खूप खडतर असा अवघड पल्ला पार करून आम्ही पोचलो आहोत कोगनोळी टोल नाक्याला आणि आता वाजले आहेत 11. मी, विशाल आणि चिंतन तिघजण जस्ट पोचत आहोत या टोल नाक्यावरती. 5वा पेरू तरी हटत नाही. अजून येऊ द्या म्हणतो या पेरू खायला. विशालने यांचे सगळे पेरू संपून टाकलेत. बाकीच्यांना पेरूच ठेवले नाहीयेत. असे निवडून पेरू घ्यावे लागतात. मस्त असा पराठ्याचा बेत. मारुती दादा यांचे मित्र सूरज यांच्याकडून कोल्हापूरचा स्पेशल पराठा. स्तवनिधी ब्रह्मदेव मंदिर, तवंदी घाट. प्राचीन असं मंदिर आहे. आपण सायकलिंग करता करता अशा प्रेक्षणीय स्थळांना सुद्धा भेट देत असतो. श्री कोरे काका टाके साहेबांनी तर लुंगीच घातली. खूप छान असा हा नजारा. आमचे सहकारी राहुल यांनी आम्हाला पुणे ते कन्याकुमारी या राईडसाठी हे लिंबू हे पेय देऊन मदत केलेली आहे आणि वेळात वेळ काढून त्याने आम्हाला भेट देण्यासाठी त्यांनी 17 ते 15 किलोमीटरचा टप्पा पार केला. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आजचं जेवण तवंदी घाट, अविनाश भोकरे सरांकडून, निप्पाणी सायकलिस्ट. अजून यांचं यायचंय, वाट बघत बसले. धन्यवाद. बायकोला फोटो काढताय, जेवण. धन्यवाद. क्षणभर विश्रांतीचा क्षण. जेवण करून सगळे टम झालेले आहेत. पाटील साहेबांची सायकल पुन्हा पंक्चर. आम्ही आहोत टोल नाक्याला. अजून 50 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि वाजले आहेत 6. सगळ्यांचे चेहरे बघा कसे झालेले आहेत. आज 10च वाजतील पोचायला. अशा तऱ्हेने आम्ही पोचलो आहोत अनुपम या हॉटेलमध्ये. खूपच खडतर असा प्रवास आजचा. रात्रीचे 8:45 वाजलेले आहेत.